सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी ही मोठी एमआयडीसी मानली जाते। मात्र महाड एमआयडीसी मध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे तरुणांचं भविष्य धोक्यात आलं। या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश देशमुख यांनी वारंवार आवाज उठवलाय। मात्र अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलं। महाड एमआयडीसी मधील सीईटीपी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू असून जोपर्यंत थर्ड पार्टी कंत्राटी भरती बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, कामगार अध्यक्ष। हे उपोषण जोसर न्याय भेटत नाही कामगारांना, जोसर कामगारांना न्याय भेटत नाही तोसर मी उपोषण करणार आहे। ते आमरण उपोषण आहे। भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा। परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे, MMA असोसिएट ही संघटना इथं, ह्या MMA असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा। कारण की MMA असोसिएटमधले हे जेवढे सदस्य आहेत, काही जण चांगले आहेत आणि काही जण आहेत ना हे खूप वाईट आहेत। ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रिव्ह्यूवाल्यांनी पहिली थर्ड पार्टी आणली इथं। त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळं ही सगळी थर्ड पार्टी ह्या MIDC पसरली थर्ड पार्टी। आज त्या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होत नाहीत, मुलांना मुली भेटत नाहीत, मुलांना परवण कामं भेटत नाही आहेत। म्हणून माझा ह्या कमिटी जाहीर निषेध आहेत। ह्या कमिटीमधले ठराविक जण आजगर हे इथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गिळायचे प्रयत्न करत आहेत। कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत। हे खरं म्हणजे इंग्रज आहे। ह्या ठराविक जे अधिकारी ह्यातले आहेत हे इंग्रज आहेत। म्हणून सांगू इच्छितो, मी उपोषणावरून उठणार नाही। जरी माझा मृत्यू झाला तरी होऊ द्या, मला काय फरक नाही आहे। जोसर न्याय भेटत नाही तोसर मी उठणार नाही आहे इथनं। भले आता कोण बोलतं ह्याचं उपोषण आम्ही होऊन देणार नाही, आम्ही याला लाईट देणार नाही। मला लाईटची गरज नाही आहे, मी इथं काळोखात बसायला तयार आहे। जरी CETV एवढा घाण वास होतोय, मला त्रास होतोय, होऊ द्या, मला काय प्रॉब्लेम नाही आहे। म्हणून सगळ्या तरुणांना आणि सर्व भूमिपुत्रांना तुम्ही इथं 2-2 मिनटासाठी या, तुम्ही पाठिंबा द्या, बाकीचं माझ्याकडे सोडा। नागेश देशमुख 1 मिनटं पण मागं सारणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे, हे ठाम वचन आहे तुम्हाला। आणि काही जणांनी तुम्ही खोटी केसेस करता, तुम्हाला काय भेटणार खोट्या केसेस करून? हा विजय 100% या तरुणांचा आहे। आणि थर्ड पार्टी पहिली बंद झालीच पाहिजे। आणि ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम करतायत त्यांची तातडीने त्यांना परवानगी घेतलं पाहिजे। आणि तुम्ही नाही जर घेतलं तर भविष्यात काही होऊ शकतं। आणि ज्यांनी थर्ड पार्टी आणले कंपन्यांनी, त्यांच्यावरती मला इथं काय झालं, माझा मृत्यू झाला, त्या कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर आणि ह्यातली कमिटी ही जबाबदार राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तालुका अध्यक्ष मुदसीरभाई पटेल यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला असून मात्र या ठिकाणी अनेक संघटनांचा देखील या उपोषणाला लवकरच पाठिंबा मिळणार असल्याचं देखील देशमुख यांनी सांगितलंय। जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे, रायगड।